विलास पाटील, अनिलजी पावडे, योगेश पाटील, विपुल सुदाम ठाकूर, निशांत पाटील, पवन पाटील, सार्थक पावडे, निर्दोषजी पावडे, अविनाश पावडे. अशा प्रकारची आपण पाहत आहेत दोन्ही टीमकडे खेळाडू वर्गांचा भरणा आहे आणि हा सामना रंगतदार होईल. KGPLचा पहिला सामना जी पाहायला मिळते 2022ला सुरुवात झाली आणि हे 5वं पर्व आपल्या भेटीला येते. पुन्हा तर जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला होते सुरुवात. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पंच देखील सज्ज होताना पाहायला मिळालेत. दोन बॅटर जर आपण पाहिलं तर धीरज शेलार आहेत, कोकणेरचं ब्रँड. गोलंदाजी मार्कवरती आपण जर बघितलं तर गोलंदाज आहे. पहिला बॉल, बोला गणपती बाप्पा मोरया. फर्स्ट बॉल, पहिला बॉल फुलटस होता परंतु योग्य पद्धतीने खेळू शकले नाहीयेत आणि हा पहिला बॉल जातोय निर्धाव बॉल जो पाहायला मिळाला. अतिशय चांगल्या पद्धतीने केतन पाटील यांचा पुढील बॉल. आणखीन एकदा हा बॉल जर आपण बघितला पंच वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. मिळते एक धाव स्कोर बोर्डवरती. ॲड ऑन पाहायला मिळाली. पहिला सामना जो पाहायला मिळतोय कोकणेर गट प्रीमियर लीग 2026 आणि पहिला सामना आपण पाहत आहेत प्रमोद स्मृती गुंडले विरुद्ध साई स्पोर्ट्स आगावे. पहिला बॉल निर्धावाला, दुसरा बॉल वाईटचा पाहायला मिळाला. पुढील चेंडू पाहायला मिळतील कोकणेर गावातील दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात राऊंड विकेटने. नो बॉल पंचांनी सिग्नल केलाय. बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, जाऊन पोहोचतोय. 2 धावा घेण्याचा मनसुबा आहे. पंच दर्शवतोय त्या ठिकाणी 30 या सर्कलच्या लाईनच्या बाहेर होते खेळाडू वर्ग आणि ही क्वालिटी आहे पंचांची. आणि हा नो बॉल जेव्हा चेंडू डिलिव्हर्ड होतो. धन्यवाद राहुलजी. आता जाऊया आजच्या स्पर्धेच्या या स्वागताच्या कार्यक्रमाकडे. या स्पर्धेला आजच्या लीगच्या 5व्या पर्वाला लाभले उद्घाटक एक दानशूर व्यक्तिमत्व मान्य श्री निलेश मदन पाटील, यश कन्स्ट्रक्शनचे मालक आणि कोकणेर गट प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष. ह्या 5व्या पर्वाला आम्हाला उद्घाटक पण लाभले. कोकणेर प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी आपल्या लीगचे अध्यक्ष मान्य श्री संदेश पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आजचे उद्घाटक मान्य श्री निलेश मदन पाटील गिरनोली यांचं शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत आणि सत्कार करायचा आहे. एक वृक्ष, आंब्याचं झाड आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. खरं अर्थाने चांगली भेट आपण या ठिकाणी देत आहोत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आपल्या जीवनामध्ये वृक्षाचं खूप महत्त्व आहे आणि हे वृक्ष देऊन आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. श्री नितेश यशवंत पाटील हे आपले दाते ज्याने आपल्याला फळझाडं भेट दिलेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या उद्घाटक मान्यवरांचं सन्मान होतोय. वरच घ्या, यूट्यूब हे क्षणचित्र कव्हर करायचे आहेत. जयेशभाईंचं स्वागत आहे. यूट्यूबचे दाते स्पॉन्सर श्री जयेशभाई उपाध्यक्ष विनंती आपण या ठिकाणी विराजमान व्हायचे. आपण आजचे उद्घाटक मान्य श्री निलेशजी पाटील यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ मायेची शाल देऊन यथोचित स्वागत आणि सत्कार करत आहोत. धन्यवाद. आपण या लीगला उद्घाटक म्हणून लाभले. आम्ही आपले मनापासून खूप खूप स्वागत करीत आहोत. संजय भाऊ दरम्यान
खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला गेली 5 वर्ष अत्यंत मोलाचे योगदान देणारे आणि स्पर्धा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य करणारे आमचे अध्यक्ष, आमच्या कुणबी समाज कोकणे गट प्रीमियर लीगचे अध्यक्ष मान्य श्री संदेश वसंत पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आमचे विश्वस्त आदरणीय संजय भाऊ पाटील यांना, श्री संजय मधुकरजी पाटील, आपल्यास विनंती आहे आपण आपल्या लीगचे अध्यक्ष यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे यथोचित स्वागत आणि या ठिकाणी सत्कार करायचं आहे. एक फळ झाड त्यांना या ठिकाणी भेट द्यायची. नक्कीच ही फळं आम्हाला काही वर्षांनी खायला मिळतील. अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत होते. खूप खूप धन्यवाद. गेली 5 वर्ष आपण अध्यक्ष म्हणून कामगिरी करत असताना अत्यंत मोलाचे योगदान आम्हाला लाभत आहे. आपल्या मनापासून खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे आमचे विश्वस्त आदरणीय श्री मधुकर दामोदर पाटील कोकणेर गेल्या 5 वर्षात ज्यांचं खेळावरचं प्रेम आणि गेले अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भरघोस अशी कामगिरी केलेली आहे, मग कबड्डी असो क्रिकेट असो, या गटासाठी नेहमीच मोठे योगदान देणारे एक मोठं व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर लाभलेलं आहे. एक विश्वस्त म्हणून एक चांगलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभते. मी या ठिकाणी उपस्थित आमचे सल्लागार श्री राजेंद्र माधव पाटील आपल्यास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण विश्वस्त आदरणीय श्री मधुकर पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचं आहे. धन्यवाद भाऊ. गेली अनेक वर्ष आपण अत्यंत मोलाचं एव्हरग्रीन प्रत्येक कार्यामध्ये सहभाग देणारे आमच्या संजय भाऊंचं, विश्वासांचं या ठिकाणी मी पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे या स्पर्धेला गेली अनेक वर्ष आणि क्रीडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि खेळामध्ये ज्यांनी खूप मोठं सहकार लाभले ते आमचे आदरणीय विश्वस्त मान्य श्री प्रमोद पांडुरंग पाटील यांचं इथे आगमन झाले आहेत. गेली 5 वर्ष खूप मोलाचा सहकार लाभत आहे. मी आमचे उपाध्यक्ष श्री जयेश प्रकाश पाटील विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण आदरणीय विश्वस्त श्री प्रमोद पांडुरंग पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. खेळ म्हटला, क्रीडा म्हटले की खरोखर एक नाव समोर येते. ते आमचे पंढरी भाऊ, प्रमोद भाऊ, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव मोठं आहे, क्रीडा क्षेत्रात नाव मोठं आहे. या ठिकाणी त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. खूप खूप धन्यवाद भाऊ, खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि स्पर्धेला नेहमी उपस्थित राहणारे आदरणीय मान्य श्री अरुण खंडू पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आमचे सल्लागार श्री राजेश पाडे विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मान्य श्री अरुण भाऊंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक स्पर्धेचा आनंद घेताना आम्हाला भाऊ इथे दिसतात आणि आवर्जून उपस्थित राहतात. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यांचं आम्ही यथोचित स्वागत करत आहोत, त्यांना पुष्पगुच्छ देत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले गिरवली गावचे ग्रामस्थ मान्य श्री विलास काशीनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी हार्दिक पाटील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आमचे खजिनदार आणि या लीगचे सर्वेसर्वा म्हणता येईल, प्रत्येक काम अगदी आवडीने करणारे, आज बॅनर असतील, कोणतेही काम असो, हार्दिक म्हणजे नो नाहीच, यस मी करतोय. एक जबरदस्त एक नवयुवक, एक तरुण नवयुवक जो उभरतोय आपल्या समाजासाठी, एक चांगलं कार्य करतोय, त्याच्या हस्ते आपण भाऊंचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. YouTube कव्हर करायचंय. स्कोर सांगायचा, स्कोर अपडेट 21 रन्स, धावसंख्या 21. त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले आमचे सल्लागार, गेल्या अनेक वर्षापासून कोकणी गटासाठी आणि समाजासाठी बहुमूल्य योगदान देणारे
मान्य श्री अशोक दामोदर पाटील उपस्थित आहेत. मी या ठिकाणी किशोर पाटील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अशोक भाऊ यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचे. कोकणेर गटाच्या आणि समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणारे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री अशोक भाऊंचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेला सल्लागार म्हणून लाभलात. आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले गिरनोली गावचे ग्रामस्थ, एक सुंदर व्यक्तिमत्व श्री रघुनाथ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रुपेश पाटले विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचे. पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे या लीगचे विश्वस्त, एक चांगले व्यक्तिमत्व आदरणीय श्री लीगचे सल्लागार आणि ज्यांच्याकडून नेहमीच आम्हाला सहकार लाभते ते आदरणीय श्री राजेंद्र माधव पाटील सागावे, मी या ठिकाणी स्वतः त्यांचं स्वागत करतोय. प्रत्येक वेळेस भाऊंचं नेहमी आम्हाला योगदान असते. प्रत्येक फोनवरती सहकार्य करणारे भाऊंचं या ठिकाणी स्वागत करतोय. प्रत्येक मान्यवरांचं आपण पाहताय यथोचित स्वागत सन्मान करताना पाहायला मिळत आहेत. हा फुलांचा गुच्छ या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा, हसत राहा हा संदेश देताना पाहायला मिळत आहेत आमचे कोकणेरगड प्रीमियर लीगचे आयोजक. धावांची गती स्कोर कार्डवरती आहे 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित गिरवली गावचे सुपुत्र मान्य श्री उल्हास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजूभाऊंना विनंती करतो की आपल्या मेहण्याचं स्वागत आपण स्वतः करायचं आहे. या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेला सहकार्य करणारे आणि यूट्यूबचं सौजन्य ज्यांच्याकडून आल्यात ते उत्तम दातृत्व आणि ह्या लीगचे उपाध्यक्ष आदरणीय श्री जयेश पाटील या ठिकाणी आगमन झाले. आरवी फॅमिली रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर आणि या क्रीडा क्षेत्रातलं एक मोठं नाव जयेश भाई, ज्यांचं आम्ही अध्यक्षाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जयेश भाई यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचे, त्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचे. ते आमचे दाते आहेत. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन आमच्या दात्यांचं आणि ह्या लीगच्या अध्यक्षांचं आम्ही मनापासून खूप खूप स्वागत करत आहोत. आपल्या सौजन्याने आज ही यूट्यूब लाईव्ह होते. मी आपले मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आपलं यथोचित आणि स्वागत आणि सत्कार या ठिकाणी लीगच्या वतीने करतोय. त्याचप्रमाणे आमचे सल्लागार आदरणीय श्री राजेंद्र माधव पाटील यांच्या सौजन्याने आपला द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक सुद्धा लाभले. मी भाऊंचेही मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपल्या दातृत्वाबद्दल आपल्या मनापासून खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आमच्या गावचे वालवे गावचे ग्रामस्थ, आमचे बंधू, आमचे सल्लागार श्री राजेश पावडे गेली 5 वर्षामध्ये आपल्या जॉबमधून नेहमीच या गटासाठी 2 दिवस सुट्टी घेऊन आवर्जून सहकार्य करणारे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी किशोर पाटील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आमचे सल्लागार श्री राजेश पावडे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धावसंख्या 27-27. धन्यवाद.
त्याचप्रमाणे या गावचे ग्रामस्थ आणि आमचे सहसचिव आणि प्रत्येक कार्यामध्ये सहकार्य करणारे माजी संघमालक श्री भूपेश सदानंद पाटील गिरनोली मंचावर उपस्थित आहेत. मी रुपेश पाटील विनंती करतो की आपण भूपेश भाऊ यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धावसंख्या 27 धावा फलकावरती आहे. एक षटक शिल्लक आहे, चौथं षटक आणि तुमच्याजवळ 5 मिनटं आहेत. अर्थात आपण परफेक्ट चाललोय टायमिंगनुसार. मान्यवरांचं आपण करतो यथोचित स्वागत सन्मान. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आपण या ठिकाणी जोपासतोय. सत्तावीसला 3 ही धावसंख्या पाहायला मिळते. प्रमोद स्मृती गुंडले आणि साई स्पोर्ट्स सागावे अशा दोन संघादरम्यान हा सामना पाहायला मिळतोय. आदरणीय समीरजी पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक मोठं नाव आहे. दुसऱ्या बाजूनं हर्षद पाटील यांनाही आपण पाहिलंय अतिशय चांगली फलंदाजी करताना, परंतु या मॅचमध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी करतील म्हणून म्हणतात ना की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, तर मैदानात स्वतःला सिद्ध करावं लागतं. म्हणून म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध या करण्यामध्ये वेळ ठिकाणी घालवा. धन्यवाद. फक्त 2 मिनिटं घेतोय राहुलजी. व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतायत या स्पर्धेचे सचिव आदर्श शिक्षक आदरणीय सन्माननीय श्रीयुत श्रीकांतजी काशीनाथ पावडे सर आणि सरांचे यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे विश्वस्त सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेब, मी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्रीकांतजी काशीनाथ पावडे सरांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. श्रीकांतजी पावडे सर आपण या आणि मी आपले विश्वस्त माझ्या सन्माननीय स्वागताच्या अगोदर आमच्या चुकून माझ्यावर आढळून गेलेले आमच्या लीगचे विश्वस्त आदरणीय श्री संजय भाऊंचं मी अध्यक्षांच्या विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण त्यांचे स्वागत करायचे. मी त्यांच्या हस्ते स्वागत करायला सांगितलं होतं, त्यांच्याबद्दल बोललो होतो, पण त्यांचं स्वागत राहून गेलं. या स्पर्धेला नेहमी योगदान देणारे, एक भरीव कामगार करणारे, आमचे तरुणांना प्रेरित करणारे श्री संजय भाऊंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं मी स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने स्वागताचे मानकरी आहेत. गेल्या 5 वर्षात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचं आहे. नक्कीच KGPL मध्ये सन्माननीय संजयजी पाटील साहेबांचं योगदान, कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ मध्ये साहेबांचं योगदान हे अमूल्य आहे आणि या ठिकाणी आपण त्यांना पाहतायत. साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. सकाळी मैदानावरती ॲक्युरेट टायमिंगनुसार येणार, शिस्त क्रिकेटमध्ये कशी लावावी हे सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेबांनी करून दाखवलंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. तदनंतर या आपण यथोचित स्वागत सन्मान करूयात. मी विनंती करतोय श्रीकांतजी पावडे सरांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतोय. आदरणीय किशोरजी पाटील सर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. या स्पर्धेसाठी ज्यांनी अथक परिश्रम अथक मेहनत घेतलेत आदर्श शिक्षक सन्माननीय श्रीकांतजी काशीनाथ पावडे सर, आपलं KGPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. सचिव आहे ही स्पर्धा अविरतपणे पुढे जावी यासाठी निरंतर झटणारं हे व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांना घडवणारं व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटपटू, प्राईड ऑफ वाळवे सन्माननीय श्रीकांतजी काशीनाथ पावडे सरांना आपण पाहिलं. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दफुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतायत KGPL सीझन 5 31 वर 4 ही स्थिती पाहायला मिळते. चांगला फटका समीरजी पाटील यांच्या बॅटमधून ऑफ ड्राईव्ह केलंय. शुभम डीप मध्ये आहे, फक्त मिळते एकच, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये हेच तो सांगतोय. चला पुढील सामना प्रज्योत स्मृती कुकडे आणि पार्थी चॅम्पियन्स गिरनोली. आपण टॉससाठी यायचं इनिंग ब्रेकमध्ये. चांगला बॉल, योग्य टप्प्यावरती नियंत्रण. श्वेतांग पाटील आपण नेहमीच पाहिलंय जेव्हा KGPL स्पर्धा असते, श्वेतांग पाटील एक वेगळंच रसायन घेऊन क्रिकेट खेळतो आणि तेच त्याने करून दाखवलं. फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. 4 षटकं ॲक्युरेट 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण झालेत. काही डिसिप्लिन आहे या ठिकाणी या दोन टीमचं. प्रमोद स्मृती गुंडले आणि साई स्पोर्ट्स सागावे 32ला 4. आता शेवटचं आणि अंतिम षटक. समीर पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत, नो डाऊट. शेवटच्या षटकामध्ये आता धावा जमवाव्या लागतील.
अंतिम षटकामध्ये. यानंतर आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये प्रज्वल स्मृती कुकडे टीमचे कॅप्टन आणि पारधी चॅम्पियन्स गिरनोली टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. शुभम पाटील एका बाजूनं युवा गोलंदाज समीरजी पाटील एक्सपिरियन्स आहे, दुसऱ्या बाजूनं आपण पाहिलंय दोन्ही एकाच गावातील. समीरजी पाटील यांचं नेहमीच गायडन्स लाभतं शुभमला, हे देखील आपण पाहिलंय. परंतु आज आपले गुरुवर्य समोर आहेत, आपल्या गावातील एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्यासमोर शुभम पाटीलची गोलंदाजी ही पाहायला मिळते. KGPL कोकणेर गट प्रीमियर लीग सीझन 5 डे 1 पहिला बॉल 5वं षटक. स्विच हिट केलंय, फटका चांगला आहे, वॅकंट एरिया, बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा वेधगत, 2 बाउन्स. परंतु यावेळेस थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळाली आणि म्हणूनच या 2 धावा परिपूर्ण केल्यात समीर पाटील यांनी. धवनची गती जाऊन पोहोचते या 2 धावेच्या माध्यमातून. 34 34ला 4. 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. हा मोठमोठे सामने खेळण्याचा अनुभव आहे. पुन्हा शुभम पाटील सज्ज होतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून नेहमीच आपण शुभमला पाहिलंय. पुन्हा लॉंग रनअपने ओव्हर दी स्टम्प्स. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत, परंतु हा झेल सुटला. ड्रॉप कॅच. समीरजी पाटील यांना जीवदान मिळालंय आणि समीर पाटील यांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच. आता मात्र आदर्श ठाकूर या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि ते योग्य देखील आहे, कारण एका साईडनं सेट बॅटर आहेत समीर पाटील आणि जर त्यांनी उर्वरित 4 चेंडू खेळले तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून 2 ते 3 मोठे फटके पाहायला मिळतील. परंतु त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. तलवार के सामने तलवार, शेर के सामने शेर, टीट फॉर टॅट. जशाच तसे प्रत्युत्तर मिळतंय प्रत्येक चेंडू मागे. 5वं षटक आणि 5व्या षटकातील 3रा बॉल. जणू काही लेफ्टी बॅटरने यावेळेस फलंदाजी केली. मला अजूनही आठवतंय खामलोली स्पोर्ट्सचं मैदान होतं आणि खामलोली आयोजित स्पर्धा होती आणि आदरणीय समीरजी पाटील यांनी जी फलंदाजी केली होती, सर्व प्रेक्षकांनी मात्र सर्व टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा आनंद घेतला होता फलंदाजीचा. लगातार 4 षटकार, जणू काही लेफ्टी बॅटर फलंदाजी करतोय हेच आपण पाहिलं होतं आणि ही खासियत नेहमीच त्यांची आपण पाहिलेली आहे आणि तेच त्यांनी केलंय. का आदर्शने विकेट सॅक्रिफाईस केला, कारण समीरजी पाटील सेट आहेत आणि आता मात्र ते एअर स्ट्राईक करतायत. धावसंख्या 6ने फ्लाय झाले. 41 धावा, 41 5 गडी बाद. पुन्हा पुढील बॉल. याही वेळेस त्याच क्षेत्रामध्ये फील्डर डीप मध्ये आहेत, परंतु याही वेळेस गडबड झाली, चुकीला माफी नाही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस 2 धावा, 2 झेल सोडले गेले. जीवदान मिळालंय समीर पाटील यांना. झेल घ्यावे लागतील. क्रिकेटचा खेळ जेव्हा जेव्हा आपण पाहतो पुढे येतो, आदरणीय सन्माननीय श्रीयुत निलेशजी मदन पाटील साहेब गिरनोली गावातील एक चांगले व्यक्तिमत्व, या स्पर्धेचे उद्घाटक साहेबांच्या माध्यमातून KGPL या स्पर्धेला भरीव देणगी 10,110 रुपयांचं आर्थिक सहकार्य आल्याबद्दल टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद साहेब. एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पाहायला मिळत आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून सन्माननीय या स्पर्धेचे उद्घाटक निलेशजी मदन पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद. याही वेळेस बॉल टीपमध्ये चाललाय, फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते प्रमोद स्मृती गुंडले या टीमची 45ला 5, 45 रन्स. आता मात्र नेक्स्ट इयरमध्ये जो T20 वर्ल्ड कप येतोय त्याचा ब्रँड अँबॅसिडर रोहित गुरुनाथ शर्मा यांना बनवलं गेलंय. असा एकमेव क्रिकेटपटू जो आता देखील ODI क्रिकेट खेळतोय आणि त्याला ब्रँड अँबॅसिडर बनवलं गेलंय T20 वर्ल्ड कपचा, तोच 45चा नंबर. पुढील बॉल. आणखीन एक धमाका, एअर स्ट्राईक. समीर पाटील यांच्या बॅटमधून गगनाला भिडणारा आसमानी टोला. KGPL कोकणेर गट प्रीमियर लीगचा दमदार शेवटच्या बॉलवर षटकार.
चला आपण टॉसकडे वळणार आहोत. सन्माननीय जयेशजी प्रकाश पाटील साहेब, आरोही रेस्टॉरंटचे मालक साहेबांच्या माध्यमातून कोकणेरगड प्रीमियर लीगसाठी यूट्यूब आणि त्याचबरोबर 7,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद साहेब. चला आपण टॉसकडे वळणार आहोत. चला आपण टॉसकडे वळणार आहोत. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय, सन्माननीय संदेशजी वसंत पाटील साहेब आपणास. हॅलो. या आपण टॉस करूया. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते एका साईडनं प्रज्ञस्मृती कुकडे आणि पारधी चॅम्पियन्स गिरनोली हा सामना आपल्या भेटीला येतोय. अध्यक्ष साहेब कॉईन स्विंग करतायत. टेल कॉल केलं गेलंय आणि टेल येतोय. प्रज्ञस्मृती कुकडे टीमने टॉस जिंकलाय. धन्यवाद साहेब, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. तर टॉस जिंकलाय. सामना 5 षटकांचा आहे. आपला निर्णय या मॅचसाठी. प्रथम आम्ही गोलंदाजी स्वीकारू. नक्कीच प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. समोरचा संघ आपण पाहतायत. काय रणनीती आखली जाईल या 5 ओव्हरमध्ये? पहिलाच सामना बघता थोडा लो स्कोरिंग मॅच, म्हणजे 5 षटकात आम्ही 40 ते 45 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. नक्कीच. आणि त्याकरता तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण आहेत, ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहेत की विकेट घ्यावा, धावाही रोखावायत, त्यांची नावं? नक्कीच आमचा आयकॉन प्लेअर विक्रांत आणि जयेश पाटील असे म्हणजे चांगले गोलंदाज आमच्या टीममध्ये आहेत. त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. नक्कीच. आणि कसं वाटतंय हे 5वं पर्व खेळताना? पहिल्या पर्वापासून जी ओढ लागते KGPLची आणि आज आपण 5व्या पर्वामध्ये पदार्पण केलंय. पर्व 1 ते पर्व 5 हा प्रवास कसा राहिलाय? बघायला गेलं तर माझ्या टीमसाठी पर्व 1 ते पर्व 5 हे खूपच चांगलं राहिलं आहे. फक्त एकच वर्ष वगळता बाकी सर्व वर्षी मी म्हणजे क्वालिफाय झालो आहे आणि नंबर तर आहेच. ह्यासाठी ह्या वर्षाची पण खूप आवड होती, म्हणजे ओढ होती आणि खूप चांगलं कमिटीला खूप धन्यवाद देतो. चांगलं नियोजन केलं आहे पुन्हा एकदा ग्राउंड त्याच परिस्थितीत, आणि असं वाटतच नाही की 5वं पर्व खेळतो, पहिल्याच पर्वापासून खेळतो. हे असं नियोजन कमिटीचं एकदम सुव्यवस्थित आहे. त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद देतो. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या खेळासाठी. त्यानंतर कॅप्टन जॉईन झालेत पारधी चॅम्पियन गिरनोली टीमचे. जर वर्षी तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेणार होतो, पण आता टॉस ते जिंकल्यात तर आम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे आणि आम्ही बॅटिंग करताना जवळपास 50+ रन करणार आहेत. नक्कीच मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे, 50+ धावा करायच्या आहेत. तर त्याकरता तुमचे ट्रम्प कार्ड बॅटर कोण आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत की त्यांच्या बॅटमधून धावा याव्यात, त्यांची नावं? स्वतः आयकॉन हितेश पाटील, त्याच्यावर सगळं म्हणजे तो आयकॉन प्लेअर आहे आणि बाकीचे आहेत सपोर्टला. मी स्वतः आहे, बाकीचे भावेश दादा आहे, यतीन पाटील आहे, रिक्की दादा आहे. चांगली टीम आहे आमची. नक्कीच. सेम प्रश्न तुम्हाला विचारतोय. पर्व 1 ते पर्व 5 हा प्रवास कसा राहिला या स्पर्धेचा KGPLचा? KGPL सांगायला गेलं तर दरवर्षी कधी येते KGPL असं वाटतं, आणि KGPL बद्दल सांगायला झालं तर ही स्पर्धा म्हणजे आमच्यासाठी एक मानाची स्पर्धा सांगायला गेलो तर. आणि जेवढे पण मंडळावर जेवढे पण कार्यकर्ते आहेत त्यांचं मी धन्यवाद मानेन आणि खेळायला सुरुवात करेन. ओके, थँक्यू व्हेरी मच. हे होते पारधी चॅम्पियन्स गिरनोली टीमचे कॅप्टन. टॉस बॉक्समधून न्यूज आहे, प्रज्योत स्मृती कुकडे वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
हॅलो. टार्गेट 52. चांगला फटका पाहायला मिळतोय. ओव्हर दी बॉलर हेड हा फटका पाहायला मिळाला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मोहितने त्या ठिकाणी आणि अचूक फेकी पाहायला मिळाली. धवनची गती जर आपण चेक केली स्कोर कार्डवरती तर जाऊन पोहोचते 5 या अंकावरती. 5 रन्स. चांगल्या रीतीचं हे षटक पाहायला मिळते आतापर्यंत समीर पाटील यांच्या माध्यमातून. आता चेंडू आहे 24 आणि करावे लागतील 47 धावा. बघा क्रिकेटमध्ये कुठलीच टोटल आताच्या काळामध्ये सेफ नाही आहे, कारण कमी धावसंख्या डिफेंड होते आणि मोठी धावसंख्या चेज होते आणि म्हणूनच यावेळेस तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी करावी लागते. 24 बॉल्स अँड नीड 47 रन्स हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळत आहे. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट पर्व 5 मध्ये आपण पदार्पण केलंय. 5 वर्षांची परंपरा राखणारी स्पर्धा अर्थात कोकणेर गट प्रीमियर लीग. यावेळेस पूल केले बॉलला. धीरज शेलार डीप मध्ये आहेत. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. अचूक फेकी पाहायला मिळाली. त्याच्यावरती नियंत्रित केल्या गेल्या त्या म्हणजेच 2 धावा आणि धवनची गती हे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 रन्स. 7 या अंकावरती. सुरुवात संत आहे परंतु यावेळेस गिअर चेंज करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज अ बॅटर. पुढील बॉल. यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला होता. कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. हर्षद या ठिकाणी क्विक आहे, अलर्ट आहे आणि ॲक्टिव्ह मोडमध्ये तो या ठिकाणी फीड करतो हा बॉल. एकदा मिळाली. एकेरीच्या माध्यमातून हे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय आणि नेहमीच म्हणतात ना की संघर्ष हा तुम्हालाच करावा लागेल, कारण लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा निकाल पाहत आहेत आणि त्याचप्रमाणे खेळावं लागेल. संघर्षाशिवाय जीवन नाहीये हे देखील आपण पाहिलेलं आहे. श्वेतांग पाटील अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आणि दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी. का मला सह आयकॉन खेळाडू म्हणून साई स्पोर्ट्स सागावे या टीममध्ये घेतलंय आणि त्याचं तो फॉर एक्झाम्पल पेश करतोय. अगदी गॅपमध्ये हा बॉल होता, कुठल्याही प्रकारचा चान्स दिला नव्हता फिल्डरला आणि हा चौकार पाहायला मिळतोय. हर्ष पाटील 3 मध्ये 7 तो धावा खर्च करतोय. आता 21 चेंडू आणि 40 धावा. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. हा सामना पुढे जाईल नो डाऊट, शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल अशा प्रकारचा सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा हर्ष पाटील. यावेळेस खेळायचा होता ऑफ साईडला बॉल, स्ट्रेटला गेलाय. पुन्हा मोहित येतो. यावेळेस मात्र चुकी झाली. चुकीला माफी नाहीये. मिस फील्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. KGPL चौकार 4. चार धावेने धावफलक पुढे गेला आणि जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. 16 रन्स. याही वेळेस फुलर लेन बॉल आहे. ऑफ ड्राईव्ह केलंय बॉलला. समीरजी पाटील डीप मध्ये आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनीही केलंय. मिळेल फक्त 1. धावसंख्या 1 ने पुढे गेली. लागली स्कोर कार्डवरती ती म्हणजेच 17 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजून आपण जर पाहिलं तर हर्षद पाटील, बंटू यांना आपण पाहत आहेत फलंदाजी करताना. ओपनिंग पेअरचे बॅटर आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे. डीप मध्ये आहे धीरज शेलार. अचूक फीड झाला. फेकी ही प्रॉपर पाहायला मिळते. फक्त 1च धाव अंतिम बॉलवरती. या ओव्हरचा विचार केला तर धावा खर्च केल्या हर्ष पाटीलने 13. 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 18. आता 18 चेंडू 34 धावेची गरज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये.
धन्यवाद डी जे, थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. आपण पाहतायत कोकणेर गड प्रीमियर लीग. अतिशय चांगली आणि दर्जेदार स्पर्धा. या स्पर्धेची ओढ मात्र लागते. 365 दिवस क्रिकेटपटू वाट पाहतात आणि आज डे 1 आपण पाहतायत. पहिला सामना. मोहितचा बॉल पाहायला मिळाला. ऑन साईडला बॉल चाललाय. धीरज शेलार वेगवान वेगासहित पुढे आलेत. 27 क्रमांकाची जर्सी त्यांची पाहायला मिळते आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याने आतापर्यंत केलंय. सोपं नाहीये या मैदानावरती क्षेत्ररक्षण करणं जेव्हा चेंडू अलॉंग दी कार्पेट येतो, परंतु यावेळी चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण त्यांनीही केलंय हे पाहायला मिळतंय. ग्रीन ग्रास मैदानाच्या आतमध्ये हिरवळ आईने हे मैदान मात्र प्रफुल्लित झालंय. गिरनोली क्रीडांगण आपण पाहतायत. अतिशय सुंदर मैदान, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान. धावसंख्या 20-20. यावेळेस पुढे आले होते, त्यानंतर पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात डबल माइंडमध्ये बॅटर होता आणि म्हणूनच हा चांगला बॉल आहे मोहितचा. योग्य प्रकारे हा चेंडू डिलिव्हर करताना तो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि मोहितला इंट्रोड्यूस केलं गेलंय गोलंदाजी करण्यासाठी. मोहित पाटील 45 जर्सी नंबर ओव्हर दी स्टम्प्सनं गोलंदाजी करतोय. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, डीपमध्ये फिल्डर समीर पाटील यांच्याकडून कधीच चुकी होणार नाहीये. चीते की चाल, बाज की नजर और समीर पाटिल के फील्डिंग पर कभी संदेह नहीं करते. विकेट डाउन. धन्यवाद डी जे. शिवाचे मावळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून छ म्हणजे 36 हत्तींचं बळ, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परटणं फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शिवाजी शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, महाराज महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हारणं मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा, अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम. सगणे साहेबांनी अतिशय चांगलं गीत या ठिकाणी प्ले केलं होतं. केतन पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. वन डाऊन मॅन. मोहितने विकेट मिळवला, परंतु क्रिकेटचं सी कंट्रोल नव्हतं आणि यावेळेस कंट्रोल ढासळलं आणि हा बीमर बॉल, पुढील बॉल फ्री हिटचा आहे. एक क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण कधी कधी हिरो ठरतो, कधी कधी विलनही ठरतो. धावसंख्या 21 वर जाऊन पोचली गेली. 15 मध्ये 31 धावा करायच्या आहेत आणि पुढील बॉल फ्री हिटचा आहे. प्रेक्षक राजांनो उघडा डोले बघा नीट, कारण की आता आहे फ्री हिट अँड फ्री हिटचा बॉल घेऊन गोलंदाज मोहित नाव घेतलं आणि ज्यांनी अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट नाणिवली टीमसाठी खेळलं गेलं. कुणबी वर्ल्ड कपमध्ये मोहित घरत यांची आठवण आली. चहाडे क्रीडा संकुल अतिशय गाजवलं गेलं, परंतु खऱ्या अर्थानं सुयोग प्रतिष्ठान नाणिवली टीमचे जे कोच होते आदरणीय शिवाजी रोकडे सर यांचीही मेहनत खूप प्रचंड पाहायला मिळाली आणि म्हणूनच तो संघ मात्र चॅम्पियन ठरला. यावेळेस ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस हे काय घडलंय, OMG, कुठल्याही प्रकारचं बॅकअप नव्हतं यावेळेस आणि ही खराब पैकी होती. म्हणून प्रेझेन्स ऑफ माइंड मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिसला खूप महत्त्व आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 24ला 1, 14मध्ये 28. अर्थात प्रत्येक बॉलमध्ये 2 धावा कराव्या लागतील. एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 2 रन. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज तर पहिला सामना आहे, ये तो शुरुआत है मेरे दोस्त. आगे आगे देखिए होता है क्या. यावेळेस व्हाईट बॉल. अभिषेक टांडेल सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळत आहेत. प्राईड ऑफ सतपाटी अतिशय चांगले पंच म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. तदनंतर स्क्वेअर लेग पंच पाहायला मिळत आहेत. कैलासजी पागदरे सर प्राईड ऑफ दांडी आणि तिसरे पंच आदरणीय अक्षय नाईक सर प्राईड ऑफ दांडी. अशा प्रकारची ही त्रिमूर्ती आपण पाहत आहेत. आता चेंडू आहेत 14, धावा करायचे 27. 14 बॉल 27 रन हे पाहायला मिळत आहे.
पुन्हा गोलंदाज मोहित यावेळेस राऊंड डिस्टन्स आलाय. राऊंड विकेटचा वापर, यावेळेस बॉल हवेत. हर्षद डीप मध्ये आहे परंतु हर्षदच्या मस्तकाला दस्तक देत बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. KGPL ब्रँडेड षटकार. धन्यवाद DJ केतन पाटील, इम्पॅक्ट प्लेयर बनले गेले आतापर्यंत. ज्याप्रमाणे ते फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक आक्रमण केलं, यावेळेस फटका फसलाय जरूर आणि हा झेल कॅरी होताना पाहायला मिळतो. हा दुसरा झेल समीरजी पाटील यांनी कॅरी केला आणि केतन पाटील यांचा इम्पॅक्ट मात्र या ठिकाणी संपला गेला. 4 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी केल्या. मोहितने कमबॅक जरूर केलं विकेटने, राऊंड विकेटने तो गेला होता. आणि हा विकेट जो आपण पाहतायत ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीचं कॅप्चर करताना आमचे कॅमेरामॅन उत्सव मिश्रा आणि जागृत राऊत, ब्रँड ऑफ सरावली यांना आपण पाहतायत. 12 चेंडू 21 धावा हे मॅचचं समीकरण आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 21 रन्स टू विन. आता लढायचं आहे, आता घडायचं आहे, आता नडायचं आहे आणि आता जिंकायचं आहे हेच सांगतायत मैदानाच्या आतमध्ये हे दोन संघ. जिथे आपण पाहतायत प्रमोद स्मृती गुनले आणि साईड स्पोर्ट्स सागावे या धावसंख्येचा पाठलाग करतोय. साई स्पोर्ट्स सागावे संघ, प्रमोद स्मृती गुनले संघ. या धावा रोखेल का? पाणी गेलंय परंतु हे पाणी नाहीये. या मैदानाच्या आतमध्ये एक संदेश आहे, एक मॅसेज फॉरवर्ड केला गेला आहे की अशा प्रकारे फलंदाजी, अशा प्रकारे गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल येत्या 12 चेंडू मागे. 12 चेंडू 21 धावा. पहिला सामना कोण जिंकेल आणि अभिमानाने सांगतील की KGPLच्या माध्यमातून पहिला सामना आम्ही जिंकलो. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत प्रमोद स्मृती गुनले. तर डिफेंडिंग फायनलिस्टमध्ये जो टीम आला होता त्या टीमचं नाव आहे साई स्पोर्ट्स सागावे. आणि साई स्पोर्ट्स सागावे सांगतोय की त्यावेळेस आम्ही मात्र हारलो होतो, यावेळेस पहिला सामना आम्ही जिंकणार. दुसऱ्या बाजूने प्रमोद स्मृती गुनले संघ सांगतायत की 12 बॉल 21 धावा आहेत आणि 5वं षटक असतं मोस्ट इम्पॉर्टंट. बघा आपण 20 ओव्हरचं क्रिकेट जेव्हा जेव्हा पाहतो 19वं षटक इम्पॉर्टंट असतं आणि यावेळेस ते समीर पाटील आलेत. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तदनंतर परफेक्ट यॉर्कर आणि तोच परफेक्ट यॉर्करचा बॉल डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळाला. धीरज भाऊ यांना आपण पाहिलं फील्ड करताना हा बॉल. एक चांगलं व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत फील्ड करताना. क्रिकेट दर्दी आणि क्रिकेट प्रेमी KGPL म्हटलं की या ठिकाणी नेहमीच सहकार्य करणारं हे व्यक्तिमत्व. 32 धावा धाव फलकावरती आहेत. बघा 19वं षटक आपण भारतीय संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहिलंय. जसप्रीत बुमराह यांना हाताळताना, न्यूझीलंड टीमच्या माध्यमातून ट्रेंट बोल्टला हाताळताना, ऑस्ट्रेलिया टीमच्या माध्यमातून मिचेल स्टार्क आणि पाकिस्तान टीमच्या माध्यमातून शाहीन शाह आफ्रिदी. म्हणून सेकंड लास्ट ओव्हर इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन अ फायनल ओव्हर. यावेळेस बॉल हलक्याशा हाताने पुश केलं गेलं. योग्य टायमिंग पाहायला मिळालं शुभम पाटीलचं. एक धाव पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती 33 धावा. या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का? परंतु समीर पाटील एक चाणक्य आणि स्मार्ट गोलंदाज आहेत. व्हॉट इज स्मार्ट? स्पेसिफिक, मेजरेबल, अल्टरनेटिक, रिअलिस्टिक आणि टाइम अशा प्रकारचे स्मार्ट बॉलर आहेत समीर पाटील. चांगला फटका पाहायला मिळालाय. बॉल चालला या ठिकाणी. पंच दर्शवतायत हा येतोय KGPLचा दमदार षटकार. धन्यवाद DJ श्वेतांग पाटील. मैदानाच्या आतमध्ये आपली कामगिरी चोख बदलताना पाहायला मिळत आहेत प्रत्येक वर्षी. त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे सामने. यावेळेस बॉल हवेत. धीरज शेलार जबरदस्त पद्धतीने टिपला हा झेल आणि संपला. श्वेतांग पाटीलचा उत्कृष्ट खेळ. बिग विकेट डाऊन.
धन्यवाद. अप्रतिम. समीरजी पाटील यांची नेहमीच खासियत आपण पाहिलेली आहे आणि काल देखील त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ जो पाहायला मिळाला. आपण पाहिलं होतं त्यांना महावितरण जे चषक झालं होतं त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांक पालघर लघु मंडल पालघर यांनी मिळवलं. ती स्पर्धा आपण पाहिली महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभागाची आणि त्याच्यामध्ये चांगला खेळ केला होता समीरजी पाटील आणि त्यांच्या संघाने. आणि बेस्ट बॅट्समन हा किताब त्यांनी आपल्या नावी केला होता. दांडेकर कॉलेजच्या मैदानावरती बेट्स बॅटर अवॉर्ड मिळाला. यावेळेस बॉल हवेमध्ये, वॅकेन एरिया आहे, लॉंग चेस करावं लागेल फिल्डरला. स्टॉप करण्यामध्ये यश तर मिळालंय. तत्पूर्वी 2 धावा पाहायला मिळतील. भावेश आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने पहिल्याच बॉलवर 2 धावा परिपूर्ण केल्यात. धावसंख्या 41. 7 मध्ये 11 कराव्या लागतील. 7 मध्ये 11. मॅचचं समीकरण, हा चेंडू खूप निर्णायक ठरेल या मॅचचा. अंतिम षटकामध्येही धावा ठेवल्या जातील. काल आपण ISPL ला सुरुवात झाली, माझी मुंबई टीमने काही कमबॅक केलं. दर्शन बांदेकरचा षटकार मात्र महत्वाचा राहिला होता. कमी गतीने अप्रतिम माइंडफुल ओव्हर. म्हणतात ना की स्किलफुल गोलंदाज नाही, आम्हाला माइंडफुल गोलंदाज हवेत आणि तीच गोलंदाजी समीर काशीनाथ पाटील यांनी केली. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आता 6 मध्ये 11 धाव्या कराव्या लागतील. बघा काय स्पर्धा आहे, काय मी या स्पर्धेची प्रशंसा करतो कोकणेर गट प्रीमियर लीगची. कारण पहिला सामना आहे आणि पहिला सामना येऊन टेपलाय अंतिम ओव्हरमध्ये, जिथे 6 मध्ये करायच्या आहेत 11 धावा. चांगलं षटक राहिलं. सेकंड लास्ट ओव्हर महत्वाचं होतं. हर्षद पाटील अप्पील आपण पाहताय त्या ठिकाणी गोलंदाजी करताना आणि समोर शुभम पाटील आहे. एकाच गावातील हे 2 धुरंधर खेळाडू आणि युवा खेळाडू आज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 11. गेम प्लॅनिंग थोडंसं करताना पाहायला मिळत आहे. फील्डमध्ये सजावट करताना आदरणीय समीरजी पाटील. या स्पर्धेसाठी त्यांची मेहनत ही खूप काही सांगून जाते. पहिलं पर्व त्यांनी फक्त या ठिकाणी स्टेजवरून मॅचचा आनंद घेतला, परंतु जेव्हा संधी मिळाली दुसऱ्या पर्वापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पहिलाच बॉलवर हल्ला चढवलाय, बॉल हवेमध्ये आहे. यावेळेस मात्र चुकी झाली, झेल सुटलाय. शुभम पाटील यांना जीवदान मिळालाय. भाग्यने दिया भाग्यवान का साथ. धीरज शेलार देखील चेंडूपर्यंत पोहोचले होते, समीर पाटीलही पोहोचले होते, परंतु यावेळेस असं वाटलं होतं समीर पाटील झेल कॅरी करतील, परंतु हा झेल सुटला. 2 झेल परिपूर्ण झाले तर तिसरा झेल खूप लॉंग वरून. अशा प्रकारे मात्र रनिंग कॅच खूप अवघड असतात आणि स्वतःवरती नाराज आहेत. आता 5 मध्ये करायचे आहेत 9. पुन्हा हर्षद बॉलिंग मार्कवर. ओव्हर दी स्टंप शुभम पाटील. यावेळेस अप्रतिम हा बॉल. लाऊड 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 अपील. हाऊज दॅट हा प्रश्न पंचांना विचारला, परंतु पंच तटस्थ आहेत. नॉट आऊट पंचांनी सांगितलं. अप्रतिमे असावे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं हर्षद पाटीलला, गोलंदाजी तो करतोय. समोर शुभम आहे, एकाच गावातील. एकमेकांचे लो पॉइंट हाय पॉइंट ठाऊक आहेत. पुन्हा पुढील बॉल घेऊन हर्षद. याही वेळेस बीट केलंय. पहिला झेल जरी सुटला तरी मी येत्या चेंडूंवरती सहजासहजी शुभम पाटीलला मोठे फटके खेळू देणार नाहीये, हेच सांगतो हा गोलंदाज हर्षद पाटील. नाम तो सुना होगा. आता 3 मध्ये करायचे आहे धावा 9. अप्रतिम डेट ओव्हरचा स्पेशालिस्ट गोलंदाज, डेट ओव्हरचा मास्टर माइंड गोलंदाज तर समोर आहे या ठिकाणी शुभम पाटील. तो देखील कमी नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्डही त्याने जिंकलेला आहे असं पाहायला मिळतोय. युवा बॅटर, कुकडेगावचं भवितव्य. यावेळी बॅटची एज आहे, लॉंग चेस करावं लागेल. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार. 4. धन्यवाद डीजे. पहिल्या मॅचचा हिरो कोण?
येणारे 2 बॉल दर्शवून देतील. 2 मध्ये 5 हा सामना पाहायला मिळतोय. शुभम पाटीलने चौकार लगावलाय. हर्षद पाटीलला आता मात्र कमबॅक करावं लागेल या बॉलमध्ये. ऑन साईडला कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. वेगाने हर्ष पाटील पुढे आलाय. फेकी प्रॉपर आहे. विकेट मिळेल का? यस, डेफिनेटली. रनिंग मध्ये गडबड झाली, कॉलिंगची कमतरता जाणवली आणि शुभम पाटील बाद ठरलाय, ज्याच्याकडून अपेक्षा होती. परंतु आत्ता मात्र पुढील चेंडूमागे काय घडणार हे देखील आपण पाहणार आहोत. अतिशय रंगतदार क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय, ते म्हणजेच KGPLच्या माध्यमातून कोकणीर गट प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आता 1 मध्ये 4 चौकारच या ठिकाणी पाहायला मिळेल का? साई स्पोर्ट्स सागावे या टीमच्या माध्यमातून स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रतीकजी कमलाकर पाटील, प्राईड ऑफ सागावे. 1 मध्ये 4 करायचे आहेत. जर या बॉलवर 4 धावा आल्या तर आजच्या दिवसामध्ये प्रतीकजी पाटील यांची चर्चा होईल संपूर्ण KGPL स्पर्धेमध्ये, संपूर्ण सागावे गावामध्ये आणि या विभागामध्ये. 1 मध्ये 4 धावा कराव्या लागतील. हर्षद पाटील की प्रतीक पाटील, प्रमोद स्मृती गुणले की साई स्पोर्ट्स सागावे. येणारा 1 बॉल खूप महत्वाचा. अंतिम बॉल वरती सामना गेलाय. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या येऊ द्या. 1 मध्ये 4 धावा करायच्या आहेत. हर्षद पाटील सज्ज होतोय. प्रतीक पाटील आलेत. 1 मध्ये 4. फटका फसलाय. चेंडू हवेत. कॉट अँड बोल्ड होईल का? यस, डेफिनेटली. अंतिम षटकामध्ये हर्षद पाटीलने 11 धावा डिफेंड केल्यात आणि पहिला सामना का डिफेंडिंग चॅम्पियन प्रमोद स्मृती गुणले राहिला होता हेच ते सांगतायत मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स प्रमोद स्मृती गुणले अँड हार्ड लक साई स्पोर्ट्स सागावे. पहिला सामना जो पाहायला मिळाला, अतिशय रंगतदार क्रिकेट, प्युअर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय.